नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. परत आपला मुद्दा कर्जमाफीच. राज्य शासनाने कर्जमाफी करण्यास नकार दिल्यानंतर आता राज्यामध्ये शेतकरी संघटनेकडून कर्जमाफी करण्यासाठी आंदोलनाची तयारी चालू झालेली. माननीय बच्चूभाऊ कडू यांना माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्यासोबत आम्ही मीटिंग करू, बैठक करू आणि त्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न घेऊन त्यावर मार्ग काढू. 7 तारखेची त्यांनी बोल केलेली होती, परंतु माननीय राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जमाफी होणार नाही हे 28 तारखेला सांगून टाकलं. मग आता 7 तारखेला कर्जमाफीच्या बैठकीमध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या मीटिंगमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. परंतु आता हे समजले सर्वांनाच की आता हे कर्जमाफीच्या करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यामुळं जी ठरलेली बैठक आहे दिनांक 7 तारखेला माननीय बच्चूभाऊ कडू व देवेंद्र फडणवीस व शेतकरी संघटनेचे काही नेते यांच्यासोबत ते मीटिंग करणार आहेत. त्यातून जरी नाही मार्ग निघाला तर माननीय बच्चूभाऊ कडू हे दिनांक 11 तारखेपासून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. 11 तारखेला संध्याकाळी 12 वाजल्यापासून ते मशाल आंदोलन घेऊन प्रत्येक आमदाराच्या दारावर जाणार आहेत. ही वेळ का आली आज? तुम्ही एकीकडून सांगता की आपण मार्ग काढू, बच्चूभाऊ कडूंना माननीय देवेंद्र फडणवीस हे बोलतात की आपण यातून मार्ग काढू आणि 7 तारखेला मीटिंग घेऊन कर्जमाफीचा प्रश्न मिटू म्हणजे काहीतरी मार्ग काढून शेतकऱ्याचं समाधान करावं लागणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याला वाटत असेल की कर्जमाफीचं आंदोलन थांबेल. सुरुवात बच्चूभाऊची कडून होणार आहे, त्यानंतर रघुनाथदादा पाटील आहेत, वामनराव चटप आहेत, अजित नवले आहेत. सर्वांनीच तयारी केली आहे. किसान महासभेच्या अजित नवले पुणतांब्याचे यांनी तर फक्त आता प्रतीक्षा आहे त्यांनी आता सुरुवात कधी करतील याबाबत अजून अपडेट आली नसली तर आता ते सर्वजण एकत्रित येणार आहेत. त्याचबरोबर राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे हेही जेवढे शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते सर्वजण मिळून आता मोठं आणि उग्र आंदोलन निर्माण करतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देतील. आता प्रत्येकाला वाटत असेल की राज्य शासनाकडे तर पैसा नाही, खडखडाट आहे तिजोरीमध्ये, तर हे कर्जमाफी कशी करतील? आंदोलन जरी झालं तरी आंदोलनात झाल्यानंतर ही कर्जमाफी कशी करतील? पैसे तर नाहीत. हे तुम्ही नाही म्हणतात, परंतु राज्यात जशी महायुतीची सत्ता आहे तसं देशामध्ये नरेंद्र मोदीची सत्ता आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही पॅकेजची मागणी करू शकता आणि कर्जमाफी करू शकता. मागा ना तुम्ही. तुमचा जितका अधिकार आहे नरेंद्रभाई मोदीवर, सरकार तुमचं आहे. एकसंघ सरकार असल्यामुळे पैशाची निधीची कमतरता नरेंद्रभाई मोदी कधीच पडू देणार नाही राज्य सरकारला. शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची तुमची जरी मनस्थिती असेल सरकारची तर तुम्ही निधी आणू शकता. जर तुमची मनस्थिती नसेल तर त्याला विलाज नाही. शेतकऱ्याने असं काय पाप केले की तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात धोरण निर्माण करता? शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी. कोणाचं ₹1,00,000 असतं, कोणाचं ₹2,00,000 असतं, कोणाचं ₹3,00,000 असतं. शेतकऱ्याला आभाळ जर भरून आलं तर मन भरून येतं त्याचं. मोठमोठ्या नोकरदाराला महिन्याला 30-30, 40-40, 50-50 हजार पगारी पडतात, पण शेतकऱ्याला 10,000 जर अनुदान पडलं, 5,000 जर अनुदान पडलं, 2,000 PM किसानचे पैसे पडले, 2,000 मुख्यमंत्री CMचे पैसे पडले तर आनंद होतो. शेतकऱ्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद होतो. त्याच शेतकऱ्याला तुम्हाला आत्महत्येपासून जर वाचवायचं असेल, त्याच शेतकऱ्याला जर आनंदित ठेवायचं असेल, त्याच्या मालाला भाव तुम्ही कमी दिलात तरीही तो शांतच आहे, त्यालाच तुम्ही आनंदित ठेवायचं असेल तर सध्या कर्जमाफी करण्याची गरज आहे. मित्रांनो, बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनानंतर 14 तारखेची डेडलाईन दिली आहे रघुनाथदादा पाटलांनी. 14 तारखेची डेडलाईन सरकारला दिली आहे. 15 तारखेपासून तेही आंदोलनाला लागणार आहे. त्यांनी ही घोषणा केली आहे की जर 14 तारखेपर्यंत काही निर्णय झाला नाही तर 15 तारखेपासून आम्ही मुंबईला जाणारा जो तो रोजचा आहार लागणारा
भाजीपाला असो, दूध असो, अशा वस्तू आम्ही मुंबईला पोचवू देणार नाही. उग्र आंदोलन निर्माण करू. ह्या गोष्टी होऊ नयेत. राज्य सरकारने अजूनही निर्णय घ्यावा. वेळ गेलेली नाही. पैसे घ्या तुम्ही, केंद्र सरकारकडून पैसे मागून घ्या. शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन द्या की बाबा आम्हाला सध्या वेळ नाही, परंतु 1 महिना घ्या, 2 महिने घ्या, 3 महिने घ्या, 4 महिने घ्या, परंतु कर्जमाफी करण्याचा तुम्ही शब्द दिला आहे, तुम्ही कर्जमाफी करा. जो शेतकरी आज तुमच्या आशेने 3 महिने तुमच्याकडे पाहत होता, तुम्ही एका खटक्यात सांगितलं की कर्जमाफी होणार नाही. त्या शेतकऱ्याच्या जीवाला लागलेली गोष्ट तुम्ही अजूनही दुरुस्त करू शकता. राज्य शासनाने भविष्यातील होणारे आंदोलन थांबवावेत आणि राज्य शासनाने नियमितपणे कर्ज फेडणारे व थकीत कर्जदार शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांना कर्जमाफी करावी. अन्यथा राज्यामध्ये आंदोलन पेटण्यास सुरुवात झालेली आहे. बच्चूभाऊ कडू असो, रघुनाथदादा पाटील असो, अजित नवले असो किंवा राजूभाई शेट्टी असो, वामनराव चटप असो, या सर्व शेतकरी संघटना आता एकत्रित येत आहेत व आंदोलनाची तयारी करत आहेत. शेतकऱ्यांनी आता करायचं काय की त्या आंदोलनाला सहकार्य करावं लागणार आहे. राज्य शासनानं जर हे आंदोलन थांबवून काहीतरी मार्ग काढला तर सगळ्यात उत्तम. अन्यथा राज्यामध्ये शेतकरी आंदोलन काही दिवसामध्ये पेटणार, यात वाद नाही. आणि शेतकरी आंदोलनातूनच आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, हे मी निश्चित सांगू शकतो. धन्यवाद मित्रांनो. भेटू अजून पुढील व्हिडिओमध्ये व कर्जमाफीच्या पुढील अपडेटसाठी, पीक विम्याच्या अपडेटसाठी, या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.